ऊर्जा क्षेत्रातल्या आपल्या गरजा भागवण्यासाठी भारत आत्मनिर्भर बनण्याच्या मार्गावर असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. आसाममध्ये बायो इथेनॉल कारखान्याचं केलं उद्घाटन. हिंदी भाषेला काळानुसार अधिक लवचिक बनवण्याची आणि प्रादेशिक भाषांसोबत तिचं सहअस्तित्व वाढवण्याची गरज. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. मराठा आरक्षणासंदर्भातला शासन आदेश ओबीसी समाजाच्या हक्कांवर गदा आणणारा नाही. ओबीसीमध्ये एकही नकली व्यक्ती समाविष्ट होणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुनरुच्चार. 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पानिपतकार विश्वास पाटील यांची निवड. ISSF जागतिक चषक स्पर्धेत 10 मीटर एअर रायफल प्रकारात मेघना सज्जनारची कांस्य पदकाची कमाई. जागतिक मुष्टियुद्ध स्पर्धेत 48 किलो वजनी गटात मीनाक्षी हुड्डा तर 57 किलो वजनी गटात जास्मिन लेम्बोरियाची सुवर्णपदकाची कमाई. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या एकदिवसीय महिला क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारत पराभूत. आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत अबुधाबी इथल्या सामन्यात भारताच्या माऱ्यापुढे पाकिस्तानची फलंदाजी ढेपाळली. आणि आशिया चषक महिला हॉकी स्पर्धेत चीनकडून भारताचा 4-1 पराभव.